नमस्कार मित्रांनो, आज माझा दुसरा ब्लॉग मध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला पहिली गोष्ट की इथं बघू शकता एवढा आवाज येतोय ना कशाचा. असा म्हणजे किडा याचा असा आवाज. तुम्ही पण तुमच्या घराच्या बाजूला इकडं तिकडं तुम्हाला दिसेल हा किडा खूप आवाज करतो. मला आवाजाचा समजत नाही, चू 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 खूप करतो. बघू शकता दिसत नाही का, गेलं खूप जवळ गेलो त्याच्या. बघू शकतो इथं येतो आणि मी इथं येतो, एवढ्या अंतरावर आहे. हा कोणता किडा आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि मी बघतो. मी दररोज कमेंट बघतच असतो असं पण माझ्या व्हिडिओचे. तर तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असतावा तर मी जास्त काही दाखवलं नाही त्या मला ब्लॉगमध्ये. तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी छोटाच मिनी ब्लॉग करणार आहे हा पण. तर तुम्हाला पहिले सांगतो, एवढी थंडी झाली ना इथं, खूप थंडी. मी तर डायरेक्ट शूटर घालून आलोय बाहेर, एवढी थंडी इथं. आल्या हा आवाज आला म्हणून इकडं आलो ट्रॅक्टरकडं. तिकडं सायकल उभी आहे आपली, बघू शकता आपली सायकल सोडा. ट्रॅक्टर बघा, ट्रॅक्टर नाही काकांचं आहे. खूप जुनं ट्रॅक्टर आहे, म्हणजे एवढ्या दिवसापासून बघत आलोय ना, खूप जुनं आहे. आता आवाज खूप वाढलाय तर आपण दुसरीकडे जाऊ. बाजूला आले थोडं कमी कसं आवाज चुन 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 करून राहिले. तर तुम्हाला माहितीच असेल आता शाळा सुरू झाल्या 3 तारखेपासून. माझी पण झाली शाळा सुरू. तर मी आता आजारी असल्यामुळं एवढे दिवस शाळेत गेलोच नाही. तर मी फक्त आज माझा पहिला दिवस आहे शाळेत. आणि आमच्या इथे बिबट्या तर खूप वाढल्या, तर आम्हाला थोडं जपून जायला लागतं शाळेत सुद्धा. तर आमच्या शाळाचे जंगलाकडे आहे बाजूकडे, महात्मा गांधी हायस्कूल. लायब्ररीकडून जातो आम्ही तिकडून. आम्हाला खूप भीती आहे का तिथं खूप बिबट्या होता. आता ते पोस्ट ऑफिसपाशी बिबट्या आलाय. तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला शेअर करतो त्याचा फोटो. तर आता तुम्ही दररोज बघत राहा माझे ब्लॉग. असं सपोर्ट करा, खूप सपोर्ट करा मला. सबस्क्राईब करा, लाईक करा. चलो बाय.